आज 1 वर्ष 1 महिना झाला, 13 महिने झाले या प्रकरणाचे 12 वाजवण्याचं ठरवलेलं राज्य शासनानं. आता त्या ठिकाणी पत्र आलं राज्य शासनाकडून. उत्तरामध्ये काय म्हटलेलं आहे की सिडकोचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आम्ही बसलो आणि मग सिडकोने जे लिलावद्वारे भूखंड दिलेत त्या सर्व लोकांना सर्व सवलती देण्याचं महापालिकेला निर्देश गेले. अरे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत हे तुम्हाला माहित नाहीत? माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कारवाई केल्यानंतर मग त्या ठिकाणी पुढच्या गोष्टी करायला पाहिजेत. माझी मागणी अशी आहे, आज उदयजी सामंत आपण उत्तर देणार आहात. माननीय मंत्री महोदय, जोपर्यंत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, प्रधान सचिवाच्या बरोबर बसून नवी मुंबई शहराला लागणारे सगळे भूखंड MIDCचे आणि सिडकोचे जोपर्यंत त्या ठिकाणी त्याचं विल्हेवाट लागत नाही तोपर्यंत सिडकोने आणि MIDC माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की ते भूखंड दिलेत ते स्थगित करा, निर्णय घ्या, नंतर त्याच्या पुढच्या गोष्टी करा. आज त्या ठिकाणी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यानं पत्र दिलंय. अवर सचिव महाराष्ट्र शासन सन्माननीय श्री अमरजी पाटील त्यांनी काय म्हटलेलं आहे की राज्य शासनाचे सचिव आणि सिडको MD महापालिका आम्ही ठरवलेलं की तुम्ही सर्व त्या ज्या लोकांना भूखंड विकलेत, आणि माझा आरोप आहे राज्य शासनातले काही अधिकारी, सर्व अधिकारी नालायक, करप्ट आहेत असं माझं म्हणणं. परंतु देर आर सो मेनी ऑफिसर हु आर करप्ट. राज्य शासनाच्या सुद्धा याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांचे हात स्वच्छ नाहीत. म्हणून ज्याला 20 लाख लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाशी तुम्ही ज्याला खेळता, त्याला तुम्हाला स्वतःच्या स्वार्थाकरता तुम्ही अशा गोष्टी करता, त्याला स्वतःला लाज शरम वाटली पाहिजे. आणि म्हणून माझी मागणी अशी आहे की जोपर्यंत ह्या गोष्टीचा विल्हेवाट लागत नाही तोपर्यंत या असे आदेश पाठीमागे घ्या. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निर्णय दिला मुख्यमंत्री म्हणजे या राज्याचा प्रमुख असताना त्याच्या शब्दाला किंमत नाही. त्याने दिलेला शब्द तुम्हाला बंधनकारक नाही. तुम्ही अधिकाऱ्यांनी फक्त निर्णय घेतला आणि तुम्ही आदेश काढले. अरे सिडकोचे MD वरिष्ठ दरात सिनियर असतात, मुख्य प्रधान सचिव नगरविकास सिनियर असतो, आणि मग महानगरपालिकेच्या आयुक्ताला तुम्ही काय तुमच्या झाडू मारायचं काम सांगताय का? हे घडू देणार नाही आम्ही. आणि म्हणून आज या ठिकाणी जोपर्यंत ह्या गोष्टीचा निपटारा होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही विकलेले भूखंड स्थगित ठेवा. त्या ठिकाणी महानगरपालिकेला फतवे पाठवायचं काम बंद करा. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये झालेले जे इतर प्रश्न आहेत त्याची सुद्धा निपटारा करा. नसेल तर स्पष्ट सांगा की माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही पाचव्याची किंमत देत नाही असं कबूल करा. आम्ही जनतेला सांगू की बाबा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द त्यांच्या आदेशाला तिथे 5 पैशाची किंमत नाही. मंत्री महोदय, आपण